1991च्या आर्थिक संकटात देशाला सावरलं ते बाबासाहेबांच्या 70 वर्षापूर्वीच्या दूरदृष्टीने. RBIच्या इतिहासातील ही कथा माहीत आहे का? संविधानाचे शिल्पकार होण्याआधी डॉक्टर BR आंबेडकर हे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्या सखोल संशोधनाने आणि दूरदृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. 1920च्या दशकात भारताची अर्थव्यवस्था कमकुवत होती. रुपयाचे मूल्य वारंवार घसरत होते. ब्रिटिश राजवटीच्या व्यवस्था नीट चालत नव्हत्या आणि त्याचा थेट फटका सामान्य माणसाला बसत होता. 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा प्रबंध लिहिला. यात त्यांनी दोषपूर्ण चलनव्यवस्था देशाचे कसे नुकसान करते आणि ती कशी सुधारता येऊ शकते हे अत्यंत सखोलपणे मांडले. 1926 मध्ये ब्रिटिश सरकारने हिल्टन यंग कमिशन स्थापन केली. तेव्हा भारताची चलन आणि बँकिंग व्यवस्था निश्चित करण्यासाठी त्यांनी आंबेडकरांच्या संशोधनाचा आधार घेतला. याच विचारातून एक सक्षम संस्थेची निर्मिती झाली, भारतीय रिझर्व्ह बँक, जिची स्थापना 1935 मध्ये झाली. भारताची आर्थिक स्थिरता राखणे हा तिचा एकमेव उद्देश होता. 1991 मध्ये भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा होता. परकीय चलनसाठा केवळ काही आठवड्यांच्या आयातीपुरताच शिल्लक होता. या संकटावर एक मजबूत मध्यवर्ती बँक हाच उपाय ठरला. RBIने केवळ चलनाचेच नव्हे तर देशाचेही व्यवस्थापन केले. रुपयाला स्थैर्य दिले, महागाईवर नियंत्रण ठेवले आणि जगाचा भारतावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित केला. आणि हे सर्व शक्य झाले आंबेडकरांच्या त्या विचारांमुळे, जे त्यांनी तब्बल 70 वर्षापूर्वी मांडले होते. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेतलेल्या आंबेडकरांनी अशा प्रणाली निर्माण केल्या ज्या केवळ भारताला आकारच देत नाहीत, तर संकटकाळी भिंतीसारख्या देशाचे रक्षण करतात.